नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? आशा करते सगळे ठीक असेल। उन्हाळी वाळवणाला सुरुवात केली की नाही? नसेल केली तर पटकन करा, कारण मी आज तुमच्यासाठी खूप सोपी रेसिपी घेऊन आली आहे, जी आहे उपवासाची साबुदाणा बटाटा चकली। सर्वात आधी मी इथे 2 किलो बटाटा घेतला आहे, जो की मी चांगला पाण्याने धुवून घेतला आहे आणि स्वच्छ धुवून मी तो असा भिजत ठेवला आहे पाण्यात, जेणेकरून त्याची सगळी माती निघून जावी। त्यानंतर मी इथे कुकरमध्ये सगळे बटाटे घालून घेतले। इथे मी बटाटे शिजण्यासाठी इथे 2 तांबे पाणी घातलेलं आहे आणि झाकण लावून मी कुकरला साधारण 3 शिट्ट्या दिल्या होत्या। इथे मी पावशर साबुदाणा घेतला आहे, जो की मी रात्रीच भिजायला घातला होता। साधारण 7 ते 8 तास चांगला भिजवून घ्यायचा आहे साबुदाणा, एकदम असा मऊ झाला पाहिजे। इथे मी बटाटे उकडून घेतले आहेत। आता मी ते चांगले सोलून घेऊन त्यानंतर मी त्याला किसणीच्या साहाय्याने एकदम बारीक किसून घेतले, जेणेकरून एकही गुठळी राहू नये आणि आपल्या सोऱ्यामध्ये ते अडकू नये। जर गुठळी राहिली तर ते सोऱ्यात अडकून चकली आपली चांगली होत नाही। त्यामुळे बटाटा खूप चांगला बारीक करून घ्यायचा आहे, किसणीने किसून घ्यायचा। जर तुमच्याकडे पुरण बारीक करायची चाळण असेल तर तुम्ही त्यानेही बटाटा लवकर बारीक करून घेऊ शकता। इथे मी सगळा बटाटा किसून घेतला आहे। आता त्यात मी भिजवलेला साबुदाणा घालत आहे। आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालत आहे। तुम्हाला जसं मीठ लागतं तसं घालून घ्या। त्यानंतर इथे मी 2 मोठे चमचे लाल तिखट घातलेला आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार किंवा आवडीनुसार लाल तिखट घालू शकता। तुम्ही इथे हिरवी मिरची सुद्धा घालू शकता। हिरवी मिरची चांगली वाटून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये घालायची। त्यानंतर मी हे सगळं मिश्रण चांगलं असं एकजीव करून घेतलं आहे। इथे मी चकली करण्यासाठी जी स्टार शेपची जी प्लेट येते ती वापरली आहे सोऱ्याला। इथे मी सोरा घेतला आहे, त्याला प्लेट चांगली लावून घेतली। कधी पण खरबुडी साईड जी असते ना ती बाहेर लावून घ्यायची, त्याने चांगल्या चकलीचा शेप येतो। त्यानंतर मी यामध्ये माझं मिश्रण भरत आहे। चांगलं पूर्ण भरायचं आहे, जेणेकरून मस्त चकल्या पडतात। इथे मी एका प्लास्टिकच्या पेपरवरती चकल्या टाकून घेत आहे। तुमच्याकडे जर प्लास्टिकचा पेपर नसेल तर तुम्ही ताटावरती सुद्धा घालू शकता, त्यावरती पण सोप्या पद्धतीने निघून जातात चकल्या, चिटकत नाहीत। मी साधारण 2 दिवस उन्हात, कडकडीत उन्हात चांगल्या चकल्या वाळून घेतलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता तिथे आपल्या चकल्या एकदम कडकडीत सुकल्यात।
इथे मी तुम्हाला चकली फ्राय करून पण दाखवत आहे। चकली फ्राय करताना नेहमी लक्षात ठेवा, तेल हे खूप चांगलं गरम एकदम कडकडीत तापलेलं हवं, त्यानेच आपली चकली छान फुलते व छान होते। तुम्ही बघू शकता आपली चकली किती सुंदर झालेली आहे। तुम्हाला इथे मी एक चकली तोडून पण दाखवते, किती छान तुटल्या जाते चकली। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा की तुम्हाला नेक्स्ट कोणती रेसिपी बघायची आहे। धन्यवाद।